मित्रांनो, जे ट्रम्प मागच्या 2 महिन्यापासून म्हणत होते, की आम्ही इराणवर अटॅक करू, इराणवर अटॅक करू. जर न्यूक्लिअर निगोशिएशन फेल झाले, तर आम्ही इराणवर अटॅक करू, अशी ते धमकी देत होते. आणि ती धमकी एक प्रकारे त्यांनी खरी ठरवली. त्यांनी कालच इराणवर अटॅक केलेला आपल्याला माहिती आहे. आणि त्या अटॅकमध्ये इराणचे जे सुप्रीम लीडर होते, आयतोल्ला अली खमेनी, तर त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे. आता इस्रायल आणि USA या दोघांनी मिळून इराणवर अटॅक केला. तर याचे भारतावर बऱ्यापैकी परिणाम झालेले आहेत. तर मग आता ते सगळेच निगेटिव्ह परिणाम आहेत. या परिणामांचं थोडंसं आपण या 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. बघा मित्रांनो, माझं नाव आहे दशरथ हेंबाडे. गोदावरी अकॅडमीच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा मग काय काय परिणाम असणार आहे. तर ऊर्जा आणि महागाईच्या बाबतीमध्ये काय काय परिणाम आहेत ते बघूया आपण. विमान वाहतूक, व्यापार, त्यानंतर गुंतवणूक, इंडियन डायस्पोरा, भारताची राजनैतिक भूमिका काय असायला पाहिजे यामध्ये, हे आपण बघूया. बघा आता एनर्जीच्या बाबतीमध्ये मित्रांनो, 80% जे आपलं क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइल, ते आपण 80% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. फक्त 20%च भारतामध्ये आपण प्रोड्यूस करतो. तर 80% आपण इम्पोर्ट करतोय, आयात करतोय. तर ह्या 80%च्या 50% आपण 50% ह्या भागातनं इम्पोर्ट करतो. कोणत्या? ह्या भागातनं इम्पोर्ट करतो. आणि इथे खूप महत्वाचा चोक पॉइंट आहे. त्याचं नाव आहे होमची सामुद्रधुनी, स्ट्रेट ऑफ होम्स. आणि हे स्ट्रेट ऑफ होम्स बऱ्यापैकी इराणच्या अंडर येतं. आणि त्यांनी सांगितलं, इराणने सकाळीच सांगितलं, की हे स्ट्रेट ऑफ होम्स जे आहे, ही सामुद्रधुनी जी आहे, ती आम्ही क्लोज करत आहोत. म्हणजे तिथून कोणत्याच जहाज येणार नाही, जाणार नाही. आणि बघा, आणि मग 50% जर आपलं एनर्जी जे आहे, म्हणजे क्रूड ऑइल आहे, ते इथून येतंय. आणि हे जर बंद झालं तर 50% सप्लाय आपला डायरेक्ट बंद होतोय. बरोबर आहे. 50% सप्लाय बंद होतोय म्हणजे काय होणार आहे? जी क्रूड ऑइलच्या प्राइसेस $70 प्रति बॅरल आहेत, तर ते 100 पर्यंत जाऊ शकतात, 130 पर्यंत जाऊ शकतात मित्रांनो. 100च्या वर जाऊ शकतात. आणि 100च्या वर जाणं हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं लक्षण नाहीये. म्हणजे आता कळालं पॉइंट नंबर 1 काय आहे या सगळ्या युद्धाचा. तर आपली एनर्जी नीड जी आहे तिच्यावर निगेटिव्हली इम्पॅक्ट होणार आहे. बरोबर आहे. हे स्ट्रेट ऑफ होम्स आहे. आणि याच पाण्यातनं म्हणजे इथेच अमेरिकेचे जे विमानवाहू नौका आहेत त्या देखील आलेल्या आहेत. त्यांनी इथूनच इराणवर अटॅक केलेला आहे. आणि इराणने काय केलंय मग? इराणने रिटॅलिएशन मध्ये कुवेतवर अटॅक केलेला आहे, बहरीनवर अटॅक केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की अबुधाबीमध्ये अटॅक बघितला आपण, व्हिडिओज बघितले आपण हॉटेल्सचे. त्यानंतर सौदी अरेबियावर अटॅक केलेला आहे, ओमनवर अटॅक केलेला आहे आज. ठीक आहे. आणि इथं अटॅक होतोय म्हणजे काय होतंय, की आपले जे लोक आहेत, 1 करोडच्या वर लोक जे आहेत ते आपल्या ह्या भागामध्ये राहतात. इंडियन डायस्पोरा, नॉन रेसिडेंट इंडियन आपण ज्यांना म्हणतो. तर ते 1 करोडच्या वरती लोक ह्या भागामध्ये राहतात. आणि हे जे रिजन आहे ते जर अनस्टेबल होत असेल तर ते आपल्यावर डायरेक्टली इम्पॅक्ट करतं मित्रांनो. बघा, मी तुम्हाला सांगितलं की आता जे 70 पर्यंतच्या ज्या प्राइजेस आहे प्रति डॉलर, प्रति बॅरल $70, तर त्या वाढून किती होती? 100 आणि 130 होती. आणि ज्यावेळेस 100 आणि 130 होतील त्यावेळेस त्याच्या ज्या झळा आहेत, महागाईच्या झळा आहेत, त्या तुम्हाला आणि आम्हाला सहन कराव्या लागणार आहेत. बरोबर आहे. आणि त्याचा इफेक्ट पण डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि ह्या महागाईचा तोटा कुणाला सहन करावा लागणार आहे? तर सर्वसामान्यांना. आणि हा एक रिपोर्ट आहे मित्रांनो, ज्यावेळेस प्रति डॉलर प्रति बॅरल ज्यावेळेस ऑइलच्या प्राइजेस $10 वाढतात, $10, त्यावेळेस 0.3% अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये डिक्रीज होतो, किंवा मग आपण ज्याला म्हणू की खाली पडते एक अर्थाने अर्थव्यवस्था. तर ती आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देखील काय आहे? तर निगेटिव्ह आहे. पुढे बघा की एव्हिएशन. आता तुम्हाला बघा, हा मॅप तुम्ही बघताय, आपण युरोपकडे जातोय. बरोबर आहे. युरोपकडे आपण जातोय. तर याच भागातनं आपण जातोय युरोपमध्ये. मग हा एरोस्पेस जो आहे, हा एअर स्पेस जो आहे वेस्ट एशियाचा, तो आपण यूज करतोय. आणि ज्यावेळेस इथं युद्ध चालू असेल तर तो आपल्याला यूज नाही करता येणार आहे. मग विमानं कशी जातील? असे जातील. बरोबर आहे, या मार्गाने. तर प्रत्येक विमानाचं काय होणार आहे? त्यांच्या ज्या तिकिटांच्या प्राइजेस आहेत त्या वाढणार आहेत. बरोबर आहे. आणि तिकिटांच्या प्राइजेस जर वाढल्या तर त्याचा इम्पॅक्ट कुणावर होणार आहे? जे भारतातले लोक युरोपमध्ये काम करायला जातात त्यांच्यावर होणार आहे. युरोपमधले टुरिस्ट भारतामध्ये येतात त्यांच्यावर होणार आहे. त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर मग अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे त्याचा जो काही परिणाम आहे तो पूर्णपणे निगेटिव्हच आहे. आता बघा, आता हे आत्ताची जी आजची अपडेट आहे ती 444 विमानं या भागातनं रद्द झालेली आहेत. आणि प्रवाशांसाठी वेळ देखील जास्त लागणार आहे. 2 तास वेळ जास्त लागणार आहे म्हणजे काय माहितीये का?
20 ते 25 हजाराने काय होणार आहे, त्या किमती वाढणार आहे तिकिटाच्या, इकॉनॉमीच्या तिकिटाच्या म्हणतोय मी, बरोबर आहे. पुढे बघा, पुढे इम्पॅक्ट काय होणार आहे अजून. आपल्याला माहिती आहे की इराणमध्ये बघा चहाबार नावाचं पोर्ट आहे, चहाबार नावाचं पोर्ट. तर ते कोणी डेव्हलप केलंय मित्रांनो, ते इंडियाने डेव्हलप केलंय. कशासाठी डेव्हलप केलंय, तर पाकिस्तानला काउंटर करण्यासाठी डेव्हलप केलंय. ज्या वेळेस इराणवर अटॅक होतोय त्यावेळेस आपलं जे स्ट्रॅटेजिक पोर्ट आहे चहाबार पोर्ट, त्याची डेव्हलपमेंट आपल्याला पुढे नेता येणार नाही किंवा त्याचा जो तिथे जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली सगळी, तर तिचा फायदा आपल्यासाठी शून्य होऊन जाणार आहे. आणि जे आपण अफगाणिस्तानला देखील ऍक्सेस करत होतो इराणमधनं, तर तो देखील शून्य होऊन जाणार आहे किंवा मग कमी होऊन जाणार आहे या सगळ्यांमध्ये. इराणमधील चहाबार पोर्ट जे आहे ते काय होणार आहे की अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार आहे. पुढे बघा, मिडल ईस्ट इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर आपल्याला डेव्हलप करायचा आहे. जर हाच भाग अनस्टेबल असणार आहे तर आपण कसा डेव्हलप करणार आहे. आणि इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर आपल्यासाठी का महत्वाचा आहे, तर युरोप सोबत जो आपला व्यापार होणार आहे, आता व्यापार करार देखील आपण केलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो डील ऑफ मदर ऑफ ऑल डील्स, ती देखील आपण युरोपियन युनियन सोबत साईन केलेली आहे. आणि जर आपण रिसेंट डेटा बघितला, नेदरलँड सारखी जी कंट्री आहे ती आपल्या एक्सपोर्टमध्ये 3 ते 4 नंबरला येते. तर त्यासाठी आपल्याला हा रूट खूप महत्वाचा होता. आणि इथं जर रिजन पीसफुल नसेल तर ह्या कॉरिडॉरचा आपल्याला फायदा राहणार नाहीये. मग इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर असेल किंवा चहाबार पोर्ट असेल, हे आपल्यासाठी काय होणार आहे, तर हे आपल्याला पुढे ढकलावं लागणार आहे हे प्रोजेक्ट, बरोबर आहे. त्यानंतर आपण इराण आणि बाकीच्या कंट्रीजला बासमती तांदूळ असेल, चहा असेल, ती निर्यात करतोय. आणि ह्या भागामध्ये पोर्टच काम करणार नसेल तर आपली निर्यात देखील काय होणार आहे, निर्यात आपली शून्य होणार आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस निर्यात शून्य होणार आहे त्यावेळेस जो आपण इम्पोर्ट करतोय, बरोबर आहे, इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी खर्च लागणार आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह लागणार आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याला कुठून भेटतं, निर्यातीमधून भेटतं. आणि निर्यात जर शून्य होत असेल ह्या भागामध्ये, मी ह्या भागाचं म्हणतोय, तर आपल्याला आयातीवर देखील काय करायला लागेल, कंट्रोल करायला लागेल. आपल्या इकॉनॉमीच्या दृष्टीने हे जे काही सगळं चाललेलं आहे वेस्ट एशियामध्ये ते आपल्यासाठी चांगलं नाहीये. त्यानंतर इंडियन डायस्पोरा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट. 1 करोडपेक्षा जास्त, आपण ज्याला म्हणू की 10 मिलियन किंवा 1 करोडपेक्षा जास्त लोक, भारतीय लोक या भागामध्ये राहतात. बहरीनमध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये आहे, कतारमध्ये आहे, युनायटेड अरब एमिरेट्स, अबुधाबी आणि दुबई आपण ज्याला म्हणतो, तिथे खूप प्रमाणात भारतीय लोक राहत आहेत. आणि हे रिजन अनस्टेबल झालं, हे रिजन जर युद्धामध्ये गेलं तर या लोकांवर परिणाम होणार आहे सगळा. हे लोक तिथं जात आहेत म्हणजे बऱ्यापैकी हायली स्किल्ड लोक आहे, आपण म्हणू की हायली स्किल्ड लोकांचं पण प्रमाण त्यामध्ये आहे. ते काय करतात की भारतात बऱ्यापैकी रेमिटन्सेस पाठवतात, भारतात पैसे पाठवतात, त्यांची घरची अर्थव्यवस्था, त्यांची अर्थव्यवस्था या गोष्टींवर डिपेंड आहे. आणि ते जर भारतात परत आले किंवा त्यांच्यावर जर इम्पॅक्ट व्हायला लागला तर आपल्या इकॉनॉमीवर, आपल्या अर्थव्यवस्थेवर इम्पॅक्ट होणार आहे मित्रांनो. तर हे आपल्यासाठी चांगलं नाही. ठीक आहे, तर हे सगळे इम्पॅक्ट होते. तुम्हाला काय वाटतं की हे युद्ध कशा पद्धतीने संपू शकतं. बघा, हे युद्ध संपणं हेच आपल्या सगळ्यांसाठी, युरोपसाठी असेल, इराणसाठी असेल, भारतासाठी असेल, USA साठी असेल, सगळ्यांसाठी एकच यातनं पॉझिटिव्ह गोष्ट एकच आहे की हे युद्ध संपायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की हे युद्ध कशा पद्धतीने संपेल, मला कमेंट करून सांगा की युनिक आयडियाज काय असू शकतात तुमच्या हे युद्ध संपवण्यासाठी. थांबतो. थँक्यू.